1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे तासिका क्रमांक 2 या आधीच्या तासिकेमध्ये आपण वर्ग समीकरणांचं सामान्य रूप x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपाच्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणतो की जिथं a b c वास्तव संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये a नॉट इक्वल टू 0 वास्तव संख्या असल्या तरी a ची किंमत 0 नको आहे, म्हणजेच एक तरी वर्गपद असलं पाहिजे। आणि त्यानंतर वर्ग समीकरणांची मुळे किंवा उकल म्हणत होतो आपण। चलाच्या ज्या किमतीने त्या समीकरणाचं समाधान होतं त्या किमतींना चलाच्या त्या किमतींना आपण वर्ग समीकरणांची मुळे म्हणत होतो किंवा उकल म्हणतो। मग ही वर्ग समीकरणांची मुळे शोधण्याच्या काही पद्धती आहेत, तर त्यातली पहिली वर्ग समीकरणांची मुळे काढण्याच्या पद्धती त्यातली पहिली अवयव पद्धत। तर आजच्या तासिकेमध्ये आपण अवयव पद्धत किंवा अवयव पद्धतीने कशी उदाहरणं सोडवायची ते पाहणार आहोत। वर्ग समीकरणांची मुळे काढण्याची पद्धत, काढण्याच्या पद्धती म्हणूया। 3 आहेत पद्धती, अवयव पद्धत, पूर्णवर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत। त्यातली पहिली पद्धत अवयव पद्धत आपण पाहणार आहोत। आता या अवयव पद्धतीमध्ये 8वी मध्ये पण आपण 9वी मध्ये की सूत्र पदाची फोड करून अवयव पाडणे पाहिलेले, तीच उदाहरण आपण आता वेगवेगळ्या पद्धतीची आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी अवयव पद्धतीने डायरेक्ट उदाहरण सोडूया आपण। काय करायचं अवयव पद्धतीमध्ये ते उदाहरण सोडवताना आपण पाहणार आहोत। त्यासाठी सराव संच 2.2 पहिले उदाहरण प्रश्न 1 पहिले उदाहरण x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। तर वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं घेऊया आपण। आता इथं प्रमाणरूप पद्धतीत किंवा सामान्य रूप आहे ते 3 पद आहे, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपाचं। आता अवयव पाडण्याची जी अगदी सर्वात पहिली पद्धत आहे, अगदी आपण 7वी मध्ये पाहिले की एखादं 2x अधिक 8 असं पद असेल तर आपल्याला माहिती आहे की दोन्हीमध्ये आपण साधारण अवयव किंवा सारखाच अवयव कोणता आहे तो पाहतो। म्हणजे 2 पदातून एक अवयव आपण बाहेर घेतो, म्हणजे 2 दोन्हीमध्ये अवयव आहे, कारण 8चे अवयव पण 2 गुणिले 4, दोन्हीमधनं 2 कंसाच्या बाहेर लिहिला म्हणजेच त्याच पदाने आतल्या प्रत्येक पदाला भागून येणारा भागाकार आत लिहितो आपण। म्हणजे 2x ला 2 न भागलं तर x राहतं, 2 न 8 ला भागलं तर 4 राहणार आहे, आणि म्हणून हे अवयव झाले। म्हणजे आपल्याला अवयव पाडण्यासाठी किंवा साधारण अवयव घेण्यासाठी 2 पदं लागतात। आता इथं जर पाहिलं आपण तर एकूण 3 पदं आहेत, आणि मग हे जे मधलं पद आहे त्याचं 2 पदामध्ये रूपांतर करायचं, आणि ही कडेची 2 पदं अशी 4 पदांचं मग 2-2चे गट पाडून आपण अवयव पाडणार आहे। मग त्या मधल्या पदाची फोड आपल्याला कितीतरी प्रकारे लिहिता येईल, पण ठराविक नियमानेच आपल्याला त्या मधल्या पदाची फोड करायची। मग या मधल्या पदाची फोड कशी करायची बघा। मधल्या पदाची अशी फोड करायची की फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आली पाहिजे। म्हणजे जर तुम्ही बेरीज पाहिली तर बेरीज किती आली पाहिजे, वजा 15 अशी 2 पदं शोधूया। आता तुर्त आपण सहगुणक विचारात घेऊया, मांडताना त्याच्या जोडीला x मांडणार आहे आपण, आणि त्या पदांच्या सहगुणकांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी, आणि त्या फोड केलेल्या पदांच्या सहगुणकांचा गुणाकार हा पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या सहगुणकांच्या गुणाकार एवढा। आता इथं पहिल्या पदाचा सहगुणक 1 आहे म्हणून आपण फक्त पटकन 54 म्हणणार आहे, पण इथं समजा 2 असतं तर 2 गुणिले 54 असा विचार करावा लागेल। म्हणजेच गुणाकार किती आला पाहिजे, अधिक 54 आणि बेरीज मात्र वजा 15। आणि मग
हे अवयव पाडताना बघायचं गुणाकार 54 येणाऱ्या कोणत्या संख्या आहेत. अगदी तुम्ही 54 गुणिले 1 म्हणू शकता. परत 2 न म्हटलं तर बघा 27 गुणिले 2 म्हणू शकतो आपण, किंवा 9 गुणिले 6 म्हणू शकतो. तर असंच परत 18 गुणिले 3 असेल. तर असंच आपल्याला एकापेक्षा जास्त जोड्या आपल्याला शोधता येतात. अगदी तुम्ही 6 घेतलं तर 6 गुणिले 9, आता 9 गुणिले 6 म्हटले म्हणजे 6 गुणिले 9 आहे. आणि मग याच्यातली 15शी जुळणारी जोडी कोणती आहे निरीक्षण करायचं. म्हणजे हे दरवेळेस मांडण्याची गरज नाही, पण तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर सुरुवातीला मांडायचं. आणि त्यातलं जर 15शी संबंधित संख्या कोणती आहे तर 9 आणि 6. मग इथे मी 9 आणि 6ची जोडी विचारात घेतली तर परत चिन्हांचा विचार करायचा की गुणाकार मला धन पाहिजे. मग धन गुणाकार येण्यासाठी एकतर दोन्ही संख्यांची चिन्ह धन धन पाहिजेत किंवा ऋण ऋण. आता समजा आपण असं म्हणूया की धन चिन्ह घेतले, आपण धन घेतले तर बेरीज मात्र अधिक 15 येईल आणि आपल्याला तर इथं किती पाहिजे वजा 15. मग जर आपण इथं वजा 9 आणि वजा 6 घेतलं तरच बेरीज वजा 15 येईल आणि गुणाकार वजा वजांचा गुणाकार अधिक येतो आणि म्हणून अधिक 54 येईल. आणि म्हणून मग एक्स वर्ग, मग वजा 15x ऐवजी पद आपण इथे संख्यांचा विचार केला तर त्याच्या जोडीला x लिहिलं तरच वजा 15x, म्हणजे मूळ अर्थ बदलला नाही पाहिजे. मग आता वजा 15x म्हणजेच काय लिहूया, वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. म्हणजे ही त्रिपदी आणि या त्रिपदीचा अर्थ बदलत नाही, कारण वजा 15x म्हणजेच वजा 9x वजा 6x. आता 2-2चे गट पाडूया. 2-2चे गट पाडल्यानंतर x वर्ग वजा 9x मध्ये साधारण अवयव काय दिसतोय किंवा सारखाच अवयव त्याला म्हणतो आपण x, कारण x वर्ग म्हणजेच x गुणिले x. आता हे आपल्या आधीच्या इयत्तेमध्ये झाले त्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येणार आहे. 9x म्हणजे काय येणार आहे तर वजा 9 गुणिले x किंवा 3 गुणिले 3 गुणिले x अशा अवयव पाडतोय. मग तुम्ही जर यातला x कॉमन घेतला कंसाच्या बाहेर तर आत काय राहणार आहे, इथला x राहणार आहे आणि इथं वजा 9 आणि म्हणून x वजा 9. आता पुढच्या याच्यामध्ये असाच कंस आपल्याला इथं पुढं मिळवणार आहे आपण. आणि म्हणून कॉमन घेताना विचार करायचा की एखादी धनसंख्या असेल वजा 6 असेल समजा, तर वजा 6चे अवयव तुम्ही 6 गुणिले वजा 1 लिहू शकता किंवा वजा 6 गुणिले 1 असं लिहिलं तर चालतं. मग जर 6 कॉमन घेतला तर आत काय राहणार आहे वजा 1 आणि वजा 6 घेतलं तर आत राहणार आहे अधिक 1. मग आता आपल्याला तर कसं पाहिजे वजा 9 पाहिजे. म्हणजे तुम्ही जर अधिक 6 घेतलं तर हे वजा x तसंच राहील, अधिक xनं भागल्यामुळं आणि हे पण अधिक 9 राहील. पण मला त्याच्या उलट चिन्ह पाहिजे. इथं वजा x राहिलं नाही तर अधिक 9, पण मला उलट चिन्ह पाहिजे आणि म्हणून अधिक x घेण्याऐवजी मी कॉमन काय घेतला वजा, अधिक कॉमन घेण्याऐवजी कॉमन काय घेणार आहे वजा 6. मग इथं मी वजा 6 आणि कॉमन घेतो म्हणजे त्याच पदाने आतल्या प्रत्येक पदाला आपण भागतो, येणारा भागाकार इथं लिहितो असा विचार केला तरी चालतोय. मग वजा 6 वजा 6xला भागल्यानंतर वजा वजा अधिक x राहणार, कारण 6चा 6ला भाग जाणार, वजा वजा अधिक x आणि वजा 6 अधिक 54 भिन्न चिन्हांचा भागाकार नेहमी ऋण येतो म्हणजे वजा 9 येणार बरोबर 0. म्हणजे थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं तर वजा कॉमन कंसाच्या बाहेर घेतलं की आतली चिन्ह बदलतात. पुढं बघा हे 2 परत पद आहेत असं समजूया. मग या पदामध्ये आणि या पदामध्ये परत कॉमन काय दिसतोय साधारण घटक अवयव x वजा 9. मग x वजा 9 मी घेतलं आणि बघा x कंसात x वजा 9ला x वजा 9 भागलं. याची किंमत माहिती नाही पण येणारी किंमत सारखीच आहे, सारख्याच किंमतीचा भागाकार 1 असतो आणि म्हणून इथं काय राहणार आहे x आणि इथं परत x वजा 9 वजा 6 कंसात x वजा 9ला भागल्यानंतर राहणार आहे वजा 6 बरोबर 0. म्हणून आता बघा 2 कंसांचा गुणाकार 0 म्हणजे a b बरोबर 0. मग हे सत्य कधी ठरणार आहे जर a ची किंमत 0 असेल किंवा b ची किंमत 0 असेल. म्हणजे 5 गुणिले a बरोबर 0 असेल तर आपल्याला माहिती आहे 5ची किंमत 0 किंवा a ची. आता 5ची किंमत 0 नाही आणि म्हणून आपण काय म्हणणार आहे इथं a बरोबर 0. पण हे दोन्ही चल आहेत
तेव्हा आपल्याला माहिती नाही, म्हणून ए बरोबर 0 किंवा बी बरोबर 0. तसंच इथं दोन्ही कंसांचा गुणाकार 0 आहे आणि म्हणून पहिला कंस बरोबर 0 किंवा दुसरा कंस बरोबर 0. म्हणजे x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. म्हणून बघा वजा आहे इकडे नंतर अधिक होणार आहे. x बरोबर 9 किंवा x बरोबर वजा 6 आहे इकडे नंतर अधिक 0 अधिक 6 म्हणजे 6 आणि म्हणून अवयव 9 आणि 6. त्या वर्ग समीकरणांची उकल किंवा अवयव त्या उकल x बरोबर 9 x बरोबर 6. दुसरा प्रश्न आता बघा, मधलं चिन्ह ऋण असताना एक उदाहरण सोडवलं. आता दुसरं उदाहरण आहे ते बघा, पहिल्या उदाहरणामध्ये आपण x वर्ग वजा 15x अधिक 54 म्हणजे मधलं चिन्ह ऋण असताना काय येतं ते पाहिलं होतं. आता आपल्याला शेवटचं चिन्ह ऋण असताना पाहणार आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता इथं बघा मग सारखाच विचार करूया. आता तुम्हाला लक्षात आलंय की अशा दोन संख्या शोधायच्या, बेरीज किती आली पाहिजे अधिक 1 आणि गुणाकार पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकारा एवढा म्हणजे वजा 20. मग 20 गुणाकार आधी आपण ऋणाचा नंतर विचार करूया. 20 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या? 20 आणि 1, 10 आणि 2, 4 आणि 5 या पद्धतीनं. मग आता लगेच लक्षात येईल आपल्या की 1 शी संबंधित संख्या कोणती घेता येईल आपल्याला? 4 आणि 5 की ज्याच्यामध्ये परत आता गुणाकार कसा आहे? ऋण आहे म्हणजे चिन्ह कसं पाहिजे? भिन्न. मग भिन्न चिन्ह देताना पण काय विचार करायचा? बेरीज अधिक 1 आली पाहिजे. याचा अर्थ मोठ्या संख्येला धनचिन्ह आणि लहान संख्येला ऋणसंख्या चिन्ह असलं पाहिजे, तरच बेरीज 1 येणार आहे आणि गुणाकार वजा 20. आणि म्हणून x वर्ग अधिक 5x. इथं सुद्धा तुम्ही अधिक 5x आधी लिहायचं का वजा 4x आधी ते दोन्ही चालेल. फक्त तुमचं मग अवयव पाडताना जो पहिला कंस आहे तो दुसऱ्यांदा आणि दुसऱ्यांदा आहे तो पहिल्यांदा, तिथं काही फरक पडत नाही. आता बघा 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. 2 2चे अवयव पाडूया. आता इथं कॉमन काय निघणार? पहिल्या कंसामध्ये x कंसात राहणार x अधिक 5. लगेच लक्षात येते तुमच्या. x कंसाच्या बाहेर घेतलं, x न भागलं की इथं x राहणार आणि इथं 5. आता इथं वजा 4x वजा 20 आहे, मला तर x अधिक 5 असाच कंस पाहिजे. मग तुम्ही धन जर समजा अधिक 4 विचारात घेतलं तर आज चिन्ह बदलणार नाहीत, वजा x वजा 5 असं राहणार आहे. पण मला x अधिक 5 पाहिजे म्हणून अधिक, कारण कोणत्याही संख्येचा अधिक आणि वजा हा अवयव असतो. म्हणजे वजा 4चे अवयव 4 गुणिले 1ही पडतील आणि वजा 4 गुणिले अधिक 1ही असेल. मग तुम्ही 4 घेतलं तर वजा 1 आत राहणार आहे, वजा 4 घेतलं तर अधिक 1. मग मला वजा 4 हा कंसाच्या बाहेर घेणं सोयीस्कर आहे आणि वजा x न मग वजा 4 न वजा 4xला भागल्यानंतर वजा वजा अधिक वजनचा भागाकार अधिक येतो. आणि किंवा असं लक्षात ठेवा की वजा चिन्ह कंसाच्या बाहेर घेतलं की आतलं चिन्ह बदलतं, म्हणजे वजा आहे तर अधिक आणि हे वजाचं पण अधिक. 4 पंचे 20 बरोबर 0. म्हणजे पहिल्या कंसात x अधिक 5, दुसऱ्या कंसात x वजा 4 बरोबर 0. पहिल्या उदाहरणासारखं लक्षात येते की दोन्हीमध्ये x अधिक 5 कॉमन आहे. मग पहिल्या कंसात x अधिक 5 घेतल्यानंतर पहिल्या कंसात x राहते आणि दुसऱ्या कंसात वजा 4. मग x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणून x बरोबर 0 वजा 5 किंवा पहिल्या उदाहरणात ही स्टेप लिहिली नाही आपण, पाहिजे असेल तरी बघा. x बरोबर 0 अधिक 5 आणि म्हणून x बरोबर वजा 5 आणि x बरोबर अधिक 4. आता आपली उकल बरोबर आहे का नाही ते तुम्हाला इथं जज करून पण पाहता येते की x बरोबर वजा 5 किंमत घातली तर वजा 5चा वर्ग 25. परत इथं काय येणार आहे? वजा 5 वजा 20 आणि बघा अधिक 25 वजा 25 बेरीज 0. म्हणजे आपली उकल काढलेली बरोबर आहे. तर बघा मधलं चिन्ह ऋण असताना एक उदाहरण सोडवलं आपण, शेवटचं पद ऋण असताना उदाहरण सोडवलं. आता तिसरं उदाहरण दोन्ही चिन्ह धन असतानाचं पाहूया.
तिन्ही चिन्ह धन आहेत, मधलं म्हणजे आणि शेवटचं तिसरं उदाहरण 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता इथे सुद्धा तेच लक्षात घ्यायचं आहे, पहिली उदाहरणं सोडली तशी. बेरीज किती आली पाहिजे? अधिक 27 आणि गुणाकार पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या गुणाकार एवढा. आता याच्या आधीच्या उदाहरणामध्ये वर्गपदाचा सहगुणक 1 होता म्हणून आपण फक्त ही संख्या लक्षात घेत होतो, पण आता इथं 2 आहे म्हणजे 2 गुणिले 13 26 गुणाकार आला पाहिजे. मग 26 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 26 1 13 2 परत एवढ्याच असणार आहेत. मग इथं आपल्या लक्षात येते की यातला 27शी संबंधित गट कोणता घेणार आहे आपण? 26 आणि 1. आणि त्याच्यामध्ये पण चिन्हांचा विचार केला तर सगळी इथं चिन्ह धन आहेत, म्हणजे घेणारे पण चिन्ह आपल्याला हे बेरीज 27 आहे अधिक, गुणाकार पण अधिक आहे, याचा अर्थ इथं 26 आणि 1ला दोन्ही चिन्ह धन येणार आहेत. आणि म्हणून 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर 0. आता इथलं वर्ग समीकरण y चलामध्ये आहे त्यामुळे आपण yच्या स्वरूपात किमती लिहितोय. 2 2चे गट पाडूया. 2y कॉमन निघेल दोन्हीमध्ये. y अधिक 2y ने इथं 2y वर्गाला भागल्यानंतर y, 2y ने 26yला भागल्यानंतर 2 बघा y बाहेर घेतलेला आहे, 2 ने 26ला भागल्यानंतर 13. आता इथं y अधिक 13च गट पाहिजे आपल्याला पुढं आणि इथं काहीच कॉमन नसतो तेव्हा अधिक 1 आणि वजा 1 हा कॉमन असतोच. तुम्हाला आता अधिक 1 इथं लक्षात येतोय, पण वजा कसा असेल तर yची फोड आपल्याला y गुणिले 1ही करता येते आणि वजा y गुणिले वजा 1ही करता येते, किंवा अधिक 13ची फोड 13 गुणिले 1ही करता येते आणि वजा 13 गुणिले वजा 1ही करता येते. मग तुम्ही 1 कॉमन घेतलं तर y राहते आणि वजा 1 घेतलं कॉमन तर वजा y, म्हणजेच ऋण चिन्ह कंसाच्या बाहेर घेतलं की आतलं चिन्ह बदलतं. इथे सुद्धा 1 कॉमन घेतला तर 13 राहणार आहे, पण वजा 1 कॉमन घेतला तर आत काय होणार आहे? वजा 13. आणि इथं आपल्याला y अधिक 13 पाहिजे म्हणून अधिक 1 कॉमन घेतलाय. परत 2 2चे गट पाडले. पहिल्या कंसात y अधिक 13, y अधिक 13 ने या कंसाला भागल्यानंतर 2y राहणार आहे आणि y अधिक 13 ने इथं भागल्यानंतर अधिक 1 राहणार आहे बरोबर 0. मग y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 13 बरोबर 2y अधिक 1 बरोबर 0. मग y बरोबर वजा 13 किंवा 2y बरोबर 0 वजा 1 वजा 1. मग y बरोबर वजा 13 किंवा y बरोबर वजा 1/2 आणि म्हणून उकल वजा 13 वजा 1/2. आता बघा सुद्धा लिहिता येतं उकल म्हणून उकल वजा 13 वजा 1/2. जरी वजा 1/2 आधी लिहिलं नंतर वजा 13 लिहिलं तरी तो अर्थ तोच आहे, कारण ह्या yच्या किमतीत एकाच चलाच्या आहेत. मात्र पहिल्या प्रकरणामध्ये आपण उकल लिहिताना xची किंमत पहिल्यांदा आणि yची दुसऱ्यांदा लिहित होतो. इथं मात्र दोन्ही किमती अदलाबदल करून लिहिल्या तरी चालतात, कारण त्या एकाच चलाच्या आहेत. आता बघा पहिलं उदाहरण आपण जे सोडवलं त्याच्यामध्ये मधलं चिन्ह ऋण होतं मधल्या पदाचं. दुसरं उदाहरण सोडवलं तिथं शेवटच्या पदाचं चिन्ह ऋण होतं. तिसरं आपण उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये तिन्ही पदं धन होती. आता चौथं, पाचवं, सहावं असेच उदाहरणं आहेत, त्याची फक्त पूर्वतयारी आपण बघूया. चौथं उदाहरण बघा. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. वर्ग समीकरण सोडवताना पहिल्यांदा ते प्रमाणरूप पद्धतीत पाहिजे आपल्याला. वर्गपद पहिल्यांदा, नंतर चलाचा 1 घातांक असणार आणि संख्या. आणि म्हणून इथं पहिली स्टेप 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0. आता पहिल्या उदाहरणामध्ये मधलं चिन्ह ऋण होतं, दुसऱ्यामध्ये शेवटचं, तिसऱ्यामध्ये सगळी धन होती आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये मधला आणि शेवटचं पद ऋण असताना तोच नियम आहे. अशा दोन संख्या शोधायच्या. बेरीज वजा 22 आली पाहिजे आणि गुणाकार मात्र पहिलं पद आणि शेवटचं पद यांच्या
सहगुणाकांच्या गुणाकारा एवढा, म्हणजे 5 गुणिले वजा 15 म्हणजे वजा 75. सॉरी, आता वजा 75 किंवा आधी 75 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या, तर 75 1, किंवा आता तुम्हाला प्रॅक्टिसनं लगेच लक्षात येतं आपल्याला 25 गुणिले 3, आणि मग आपल्याला माहिती आहे 15 गुणिले 5. तर यातली कोणती जोडी आपल्याला 22शी संबंधित असेल, तर 25 आणि 3, की ज्याच्यामध्ये गुणाकार ऋण आहे म्हणजे भिन्न चिन्ह पाहिजे, आणि बेरीज ऋण आहे म्हणजे मोठ्या संख्येचं वजा चिन्ह आणि लहान संख्येचं अधिक. आणि म्हणून 5m वर्ग वजा 25m वजा अधिक 3m फोड केलेली वजा 15 बरोबर 0. 2 2चे गट पाडूया. 5m कॉमन निघणार आहे. 5mनं या पदाला भागल्यानंतर m. आता 5mनं वजा 25mला भागल्यानंतर m जाणार, आणि 5 5 25 वजा 5. आता इथं कॉमन काय दिसतोय, 3m आणि वजा 15मध्ये तर 3 दिसतोय. 3 कंसात 3 नातल्या प्रत्येक पदाला भागल्यानंतर 3mला भागल्यानंतर m, आणि वजा 5ला भागल्यानंतर वजा 5 बरोबर 0. म्हणजेच या दोन्हीमध्ये परत साधारण अवयव m वजा 5 निघतोय. m वजा 5ने या कंसाला भागल्यानंतर 5m अधिक 3, हे 5m आणि अधिक हे 3 बरोबर 0. म्हणून m वजा 5 बरोबर 0, किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m बरोबर अधिक 5, किंवा इथं 5m बरोबर 0 वजा 3 वजा 3, आणि म्हणून पुढच्या स्टेपला m बरोबर काय येणार आहे, वजा 3/5. आणि म्हणून 2 मुळे कोणती येणार आहेत, 5 आणि वजा 3/5. बघा इथं अवयव पद्धत म्हणतानाच आपण की इथं जर तुम्ही पाहिलं तर हे बेरीज वजाबाकीच्या स्वरूपात पद आहे, आणि त्यानंतर ही जर स्टेप तुम्ही पाहिली, बघा दोन्ही स्टेपचा जर विचार केला तुम्ही, तर हे गुणाकाराच्या स्वरूपात, इथं काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराच्या स्वरूपात हे लिहिलेलं आहे, म्हणून याचे हे अवयव झाले. अवयव पाडणे म्हणजे दिलेली संख्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडणे. म्हणजे अगदी 15 असेल तर आपण 10 अधिक 5 12 अधिक 3 असं लिहिता. 5 गुणिले 3 हे अवयव झाले. म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात असतील ते अवयव, आणि म्हणून अवयव पद्धतीमध्ये त्याचे अवयव पाडतो. म्हणजे दिलेली जी त्रिपदे आहे ते गुणाकाराच्या स्वरूपात आपण लिहितो, आणि त्याच्यावरून पुढची मूळ शोधतो. पाचवं उदाहरण बघा. पाचवं उदाहरण तुम्ही सोडवणार आहे, फक्त 1-2 स्टेप बघूया आपण काय लिहिता येतील ते. 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. तर आपल्याला ही सुद्धा संख्या छेदस्थानी संख्या नको, आणि म्हणून त्याला व्यवस्थित रूप देण्यासाठी आपण काय करूया, तर प्रत्येक पदाला 2 गुणूया. प्रत्येक पदाला दोन्ही बाजूस 2 गुणल्यानंतर मूळ पदामध्ये काही फरक पडत नाही. मग 2 गुणताना 2 गुणिले 2x वर्ग वजा 2x आहे त्याला गुणिले 2 अधिक, कुठे मागं किंवा पुढं मांडू शकतो आपण सोयीनुसार, आणि इकडं 2 गुणल्यानंतर 0च येणार आहे, त्यामुळे लिहित नाही आपण. मग इथं काय होणार आहे, 4x वर्ग वजा 4x, बघा यांचं, आणि इथं सोपं रूप दिलं तर अधिक 1 बरोबर 0. आणि याच पद्धतीचं आपण पहिलंच उदाहरण सोडवलं आहे, तर याच्या पुढचं तुम्ही अवयव पाडायचे आहेत. आणि अगदी तसंच 6वं सुद्धा उदाहरण आहे. छेदस्थानी x दिसते, तर प्रत्येक पदाला x न गुणून सामान्य स्वरूपात ते समीकरण लिहायचं आणि मग अवयव पाडायचे. आता प्रश्न 7वा बघूया. कृती दिलेली आहे आपल्याला. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. तर त्याचं आपल्याला गाळलेल्या जागा ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. पहिला अवयव पाडण्यासाठी बघूया. अशा 2 संख्या शोधायच्यात की बेरीज 7 आली पाहिजे, आणि गुणाकार वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 2 यांच्या गुणाकारा एवढा. मग वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 यांचा गुणाकार केला तर 90मध्ये आपण करणी शिकलोय. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे फक्त 2 गुणिले 5 म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे 10.
मग गुणाकार 10 येणाऱ्या संख्या आणि 5 7शी संबंधित म्हटलं आपल्याला माहिती आहे 5 आणि 2, कारण 10 आणि 1 आपल्याला चालणार नाही, 5 आणि 2. आणि म्हणून मधल्या पदाची फोड 10x अधिक 2x, म्हणजे दुसरी जी तुमची गाळलेली जागा आहे बघा, वर्गमुळात 2x वर्ग अधिक 5x अधिक 2x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि ही गाळलेली जागा दिलेली आपल्याला. आता पुढचे अवयव पाडूया. 2-2चे गट पाडले आपण. पहिल्या या गटामध्ये कॉमन काय दिसतोय तर x. मग x ने या पहिल्या पदाला भागल्यानंतर वर्गमुळात 2x राहते आणि इथं x ने भागल्यानंतर 5 राहणार आहे. आता इथं सुद्धा x तर कॉमन निघत नाही, पण संख्यांचा विचार केला तर हे 2 म्हणजेच काय आहे तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. मग त्यातनं आपण वर्गमुळात 2 कॉमन घेतला तर राहणार आहे किती वर्गमुळात 2. आणि म्हणून इथं वर्गमुळात 2 कॉमन घेणार आहे आपण, कारण 2ची फोड इथं पाहतोय आपण, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. त्यातलं 2 मधलं वर्गमुळात 2 घेतल्यानंतर आत काय राहणार आहे वर्गमुळात 2x अधिक 5, कारण वर्गमुळात 2 घेतले त्यातलं बरोबर 0. आणि म्हणून अवयव आता बघा हे गाळलेली जागा आपल्याला दिलेली आहे. हा चौकोन समजा म्हणूया आपण, ही गाळलेली जागा आणि ही दुसरी. पुढं म्हणून पहिल्या कंसात आता काय येणार आहे वर्गमुळात 2x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात बघा दोन्ही पदातून वर्गमुळात 2x अधिक 5 कॉमन घेतला, मग दुसऱ्या कंसात x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि त्यातली ही गाळलेली जागा दिलेली आपल्याला. आता पुढं पहिला कंस बरोबर 0 किंवा दुसरा कंस बरोबर 0, म्हणजे वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि त्यातली आपल्याला गाळलेली जागा ही दिलेली आहे. पुढे आता वर्गमुळाची दिलेल्या समीकरणाची मुळं डायरेक्ट म्हटलेले, पण मधली स्टेप आपण करूया. आता इथं काय येणार आहे बघा वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. मग इथं काय येणार आहे वर्गमुळात 2x बरोबर 0 वजा 5 किंवा x बरोबर 0 वजा वर्गमुळात 2. आणि म्हणून वर्गमुळात 2x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 2. पुढे आता म्हणून आपल्याला अजून x ची किंमत काढायची. x बरोबर इथं बघा x बरोबर वजा 5 छेद वर्गमुळात 2 किंवा तसंच राहणार x बरोबर वजा वर्गमुळात 2. आणि अशा प्रकारे आता शेवटची आपल्याला वर्गमुळाची समीकरणाची मुळे म्हटले आणि मुळ्यामध्ये मग x बरोबर त्या किमती घातल्या, ही गाळलेली जागा दिलेली आहे एक आपल्याला आणि शेवटचं दिलेले वर्ग समीकरणाची मुळे. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे पहिली गाळलेली जागा दिली आणि वजा वर्गमुळात 2 म्हटलंय. मग इथं काय असणार आहे वजा 5 छेद वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. तर ही कृतीपत्रिका म्हणून आपल्याला दिलेली आहे सोडवायला. तर पुढं बघा मधल्या पदाची फोड करून आपण अवयव पाडतोय. आता काही वेगळा प्रकार काही दिला असेल की वर्गमुळाच्या स्वरूपात पद लिहिली असतील किंवा सहगुणक हे अपरिमेय संख्या असतील, कारण ABC हा वास्तव संख्या आहे, त्यामुळे ABCच्या कोणत्याही किमती आपल्याला दिल्या जातात. तसंच उदाहरण एक 8 आहे बघा. तीन एक्स वर्ग वजा 2 वर्गमुळात 6 x. आत्ता कृतीपत्रिका पाहिली तसंच हे उदाहरण आहे बरोबर 0. मग इथं काय विचार करायचा आहे अशा दोन संख्या शोधा की बेरीज वजा 2 वर्गमुळात 6 येईल आणि गुणाकार मात्र अधिक 6 येईल. आता बघा
इथं जर वर्गमुळाच्या स्वरूपात आहे म्हणून हे पण आपण वर्गमुळाच्या स्वरूपात लिहिलं तर 6 म्हणजेच काय, वर्गमुळात 36. आणि वर्गमुळात 36 म्हणजेच काय, तर वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6. जरा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा. म्हणजे 6चे अवयव वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 पण असतील आणि 2 गुणिले 3 पण असतील, 6 गुणिले 1 पण असेल. पण आपल्याला लागणारे कुठलं त्यातलं, वर्गमुळाच्या स्वरूपात. आता चिन्हांचा विचार केला तर बेरीज धन आहे म्हणजे दोन्हींची चिन्ह एकतर धन धन पाहिजेत. मात्र गुणाकार धन आहे, पण गुणाकार धन आहे म्हणजे कधी येतो, धन धन किंवा ऋण ऋण असताना. मात्र बेरीज ऋण आहे आणि म्हणून दिलेल्या या दोन्ही संख्यांची चिन्ह ऋण पाहिजेत. म्हणजे ऋण वर्गमुळात 6 आणि ऋण वर्गमुळात 6 अशी फोड असणार आहे. कारण त्यांची बेरीज केली तरच हे काय येणार आहे, वजा. म्हणजे वजा x असा अर्थ घेऊया. मग वजा 2x. तसं वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 म्हणजे वजा 2 वर्गमुळात 6. मग आता याची फोड करूया मधल्या पदाची. 3x वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता इथं अवयव घेताना इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 6चे अवयव काय असतात, परत वर्गमुळात 6चे, तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. बघा, आणि वर्गमुळात 3चे अवयव काय असू शकतील, 3चे अवयव फक्त वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. मग या पहिल्या पदाचा विचार केला तर दोन्हीमध्ये वर्गमुळात 3 आपल्याला कॉमन दिसतोय आणि x परत. मग वर्गमुळात 3x या दोन पदांना कंसात काय राहणार आहे, वर्गमुळात 3 मधलं वर्गमुळात 3 घेतलं, वर्गमुळात 3 राहणार आहे, परत x राहणार आहे, x वर्गमधला एक x घेतलाय, वजा वर्गमुळात 6 मधलं वर्गमुळात 3 बाहेर घेतले म्हणजे राहिलं काय, वर्गमुळात 2. x बाहेर घेतलेलाच आहे. आता या पुढच्या दोन पदामध्ये इथं मात्र वर्गमुळात 6ची फोड वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 आहे, पण त्यातला कॉमन आपल्याला वर्गमुळात 2 घेऊया. आणि 2ची पण फोड काय असणार आहे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. मग वर्गमुळात 2 घेतलं तर इथं वर्गमुळात 3 राहणार आहे आणि इथं वर्गमुळात 2 घेतल्यानंतर वर्गमुळात 2 राहणार आहे. म्हणजे इथं कॉमन दोन्हीमधनं काय देऊया आणि चिन्ह कसं देऊया, वजा दिलं तरच आतले चिन्ह बदलणार आहेत. मग वजा वर्गमुळात 3 कंसात वर्गमुळात 2 घेऊया, तरच काय राहणार आहे, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. मग पहिल्या कंसात वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसात वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. दोन्ही कंस सारखेच आहेत, तर लिहूया वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा 2 बरोबर 0. म्हणून वर्गमुळात 3x बरोबर वजा इकडं नंतर अधिक होणारे वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 आणि म्हणून उकल x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 किंवा x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. आता यानंतर एक वेगळा प्रकार आहे, पुढचे 1 2 3 उदाहरणं बघूया. दोन m वजा 24 बरोबर 0. आता हे आपल्याला अवयवाच्या स्वरूपातच दिले. जरी तुम्ही अगदी फोड करून लिहिलं 2m वर्ग वजा 24 गुणिले म्हणजे आतल्या पदाला गुणलं तर वजा 48 m बरोबर 0. पण याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आपण, म्हणजे ही परत 2 पदं झाली. मग 2 पदांमध्ये काय पहिली पद्धत आहे तर कॉमन काढणे. मग कॉमन हा काढूनच दिलेला आहे आपल्याला आणि म्हणून 2 कंसांची किंमत 0 असेल तर काय आपण म्हणतो, त्यापैकी पहिला म्हणजे 2 पदं दिलेले आहेत किंवा 2 फोड करून पदं दिलेले आहेत त्यांचा गुणाकार 0 आहे. मग 2m बरोबर 0 असलं पाहिजे किंवा m वजा 24 बरोबर 0 आणि म्हणून
यम बरोबर 0, परत 2m बरोबर 0 म्हणजे 2 शून्य असेल किंवा यम, मग 2 शून्य नसतं म्हणून यम 0, किंवा वेगळा अर्थ हे गुणिले इकडे आल्यानंतर भागिले झाले, मग यम बरोबर 0 भागिले 2 म्हणजे 0 असतं, किंवा यम बरोबर 0 अधिक 24 म्हणजे किती येणार आहे 24. तर 10वं उदाहरण बघूया, दोन्हीतला फरक कळेल आपल्याला. 25m वर्ग बरोबर 9. आता याच्यात आणि याच्यात परत फरक आहे की तिथं काय केलं आपण, जरी गुणाकार केला तरी तुम्ही 2m परत कॉमन काढू शकत होता. आता इथं जरी इकडं एकाच बाजूला पदं लिहिली तरी आपल्या लक्षात येईल की संख्याही कॉमन नाही आणि चलसुद्धा कॉमन नाही. मग असं उदाहरण कशामध्ये बसवता येईल, जर थोडंसं निरीक्षण केलं तर बघा 25m वर्ग म्हणजे 5m कंसाचा वर्ग आहे आणि हे 3चा वर्ग आहे बरोबर 0. मग आपलं 8वीमध्ये अगदी सूत्र झाले, 9वीमध्ये वापरले आपण a वर्ग वजा b वर्ग म्हणजे पहिल्या कंसात वर्गमुळांची बेरीज, दुसऱ्या कंसात वजाबाकी. मग त्या सूत्रामध्ये बसवता येईल हे आपल्याला 5m अधिक 3 आणि 5m वजा 3 बरोबर 0, आणि म्हणून 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0, आणि म्हणून 5m बरोबर 0 वजा 3 वजा 3 किंवा 5m बरोबर 0 अधिक 3 अधिक 3, आणि म्हणून m बरोबर वजा 3/5 किंवा m बरोबर 3/5, आणि वर्ग समीकरणाची मुळे काय येणार आहेत वजा 3/5 आणि 3/5. आता असंच पुढचं उदाहरण आहे बघा, हे जे पहिलं 9वं उदाहरण झाले तसंच उदाहरण आहे, त्या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे बघा. 11 7m वर्ग बरोबर 21m. काय करता येईल, 7m वर्ग वजा 21m बरोबर 0. आता याच्यासारखं हे नाही, पूर्ण वर्ग पद्धत दिसत नाहीत, मात्र याच्यासारखं आहे. मग काय करता येईल, 7m कॉमन काढला तर m वजा 3 बरोबर 0. पुढं बघा 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0, आणि म्हणून m बरोबर 0, 7 गुणिले इकडे नंतर भागिले होऊन 0 होणार आहे, किंवा m बरोबर अधिक 3. आणि शेवटचं उदाहरण बघूया. परत 12वं उदाहरण, अजून फरक दिलेला आहे. आता याच्यासारखंही नाही की कॉमन निघतोय आणि मग आपल्याला याचे पूर्ण वर्ग दिसतात का दोन्ही पदं, ते लक्षात येईना, पण आपण त्या पद्धतीनं मांडू शकू का, तर बघूया. m म्हणजे mचा वर्ग आणि 11 म्हणजे वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर 0. आता या स्वरूपात ते मांडलं गेलं, आणि म्हणून मग पहिल्या कंसात वर्गमुळांची बेरीज, दुसऱ्या कंसात वर्गमुळांची वजाबाकी बरोबर 0, या स्वरूपात a अधिक b a वजा b. 11 हे वर्गमुळात 11चा वर्ग या स्वरूपात मांडला आपण. मग m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0, आणि म्हणून m बरोबर हे अधिक इकडे आल्यानंतर वजा वर्गमुळात 11 किंवा m बरोबर अधिक वर्गमुळात 11, वजा आहे इकडे आल्यानंतर अधिक होईल. तर अशा प्रकारे अवयव पद्धतीने आपण वेगवेगळी उदाहरणं सोडवलेली आहेत. हीच उदाहरणं परत तुम्ही सोडवायची आहेत. धन्यवाद.